इतना हम सोचते नहीं है। जो सही लगता है कर देते हैं, जो नहीं लगता है दोबारा कर देते हैं। ओके तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा झाला लगेच मला कमेंट करून सांगा मित्रांनो। जर तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केला तर लाईक करूंगा, शेअर नाही केलास तर शेअर करूंगा। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा मित्रांनो। सबस्क्राइब केल्यानंतर मित्रांनो बेल आयकॉन ऑनवरती सेट करा, जसं की तुम्हाला मी अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ आणल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो। तर मित्रांनो, जे काही यूज केलं म्हटलं सर्व आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे मित्रांनो, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। जर तुम्हाला फ्रीमध्ये मटेरियल किंवा अलर्ट मोशन प्रो एपीके बिना वॉटरमार्कचा हवा असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला पण प्रोवाइड करत असतो मित्रांनो, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल मित्रांनो। तर मित्रांनो, आपण जरा उशीर न करता आजच्या काही नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूया मित्रांनो। सर्वात अगोदर प्लस प्रोजेक्ट अलर्ट मोशनला ओपन करायचं, मग प्लस प्रोजेक्ट प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर बीटमार्क आणि शेक इफेक्ट दिसणार। सर्वात अगोदर प्लस प्रोजेक्ट बीटमार्क प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर बीट्स वगैरे टेक्स्ट वगैरे एकदम छान असं लावून दिलेलं आहे मित्रांनो। मग आपला फर्स्ट लायचं प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं मित्रांनो। जे का तुमच्या आवडीचे फोटो मित्रांनो अशा प्रकारे फोटोला ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर वर थ्री डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्या। सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपला लास्ट पॉईंट ओढून घ्यायचं मित्रांनो। ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा प्रोजेक्ट स्क्रॉल करायचं। स्क्रॉल केल्यानंतर 7.07च्या बीटला यायचं, 2 पार्टमध्ये फोटोला कट करायचं। मग आपला अशा प्रोजेक्ट पुढे जायचं 2 पार्टमध्ये। जसं मी फोटो कट करण्यासाठी सांगत आहे त्याच टाइममध्ये फोटो वगैरे कट करूनच घ्या मित्रांनो। अशा प्रोजेक्ट फोटो वगैरे कट केल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा प्रोजेक्ट 7.07च्या बीटला यायचं, प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं मित्रांनो। जे का अशा प्रकारे इमोजी पेज दिलेला आहे मित्रांनो। मग आपला इमोजी पेजला ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आपला लास्ट ओढून घ्यायचं मित्रांनो। ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आपला प्रोजेक्ट जे फोटो आहे मित्रांनो फोटोच्या लेअरला मग आपला प्रेस करून अशा प्रोजेक्ट खालच्या बाजूला ठेवायचं, जसं की आपल्या लोगोच्या वरच्या बाजूला ठेवायचं मित्रांनो। मग आपल्या जे सर्व फोटोज आहेत सर्व फोटोजमध्ये इफेक्ट वगैरे ॲड करून घेण्यासाठी मित्रांनो मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक केल्यानंतर मित्रांनो अशा प्रोजेक्ट शेक इफेक्ट प्रेसेटला ओपन करून घ्यायचं। ओपन केल्यानंतर मित्रांनो जे का फर्स्ट फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉफी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आपला प्रोजेक्ट बीटमार्क प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला प्रोजेक्ट स्क्रॉल करायचं। स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आपला 7.07च्या बीटला यायचं। जे फर्स्ट फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। पेस्ट केल्यानंतर मित्रांनो मग आपला प्रोजेक्ट फर्स्टला यायचं मित्रांनो। फर्स्टला आल्यानंतर मित्रांनो मग आपला जे शॅडो पीएनजी अशा प्रोजेक्ट शॅडो पीएनजीवरती क्लिक करायचं। मग आपल्या इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉफी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण डिलीट करून घ्यायचं। इफेक्ट डिलीट केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या जे खालचे फोटो आहे मित्र या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। पेस्ट इफेक्ट केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। प्लस प्रोजेक्ट शेक इफेक्ट प्रेसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला प्रोजेक्ट सेकंड नंबरचे फोटो आहे, सेकंड नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉफी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक आल्यानंतर मित्रांनो अशा प्रोजेक्ट बीटमार्क प्रेसेटला ओपन करून घ्यायचं। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या जे सेकंड नंबरचे फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। पेस्ट इफेक्ट केल्यानंतर मित्रांनो मग आपला प्रोजेक्ट फर्स्टला यायचं, प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो। मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं। अशा प्रकारे एक सॉन्ग व्हिडिओ दिलेला आहे, व्हिडिओवरती क्लिक करून व्हिडिओला ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर व्हिडिओवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपल्याला 3 डॉटवरती क्लिक करून एक्स्ट्रा ऑडिओवरती क्लिक करायचं, जसं की आपल्या MP3 सॉन्गमध्ये कन्वर्ट झालं दिसून जाईल। जे खालचं व्हिडिओ आहे खालच्या व्हिडिओला डिलीट करून घ्यायचं। डिलीट केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। लास्ट प्रोजेक्ट शेक इफेक्ट प्रेसेटला ओपन करून घ्यायचं। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे काही लास्ट शिवलेली फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉफी इफेक्ट करून घ्यायचं। कॉफी इफेक्ट केल्यानंतर वरचे 2 लेअर आहे, दोन्ही लेअरला प्रेस करून सिलेक्ट करून घ्यायचं। मग आपल्या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी 2 लेयर्स करून घ्यायचं। कॉपी 2 लेयर्स केल्यानंतर मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। प्लस प्रोजेक्ट बीटमार्क प्रेसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन प्लस प्रोजेक्ट स्क्रॉल करायचं मित्रांनो। स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो 7.07च्या बीटला यायचं, डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट 2 लेयर्स करून घ्यायचं। पेस्ट 2 लेयर्स केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे काय असे प्रोजेक्ट लास्ट सेकंड नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। पेस्ट इफेक्ट केल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा प्रोजेक्ट 1 नंबरची फोटो आहे, जसं की आपल्याला डबल बीटचे त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं। कॉपी इफेक्ट केल्यानंतर मित्रांनो मग आपला लास्टचे जे फोटो आहे फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। पेस्ट इफेक्ट केल्यानंतर मित्रांनो मग आपला व्हिडिओ एकदम जबरदस्त खतरनाक हुशार पद्धतीने बनून रेडी झालेला मित्रांनो। मग आपल्या व्हिडिओला एक्सपोर्ट करून घेण्यासाठी मित्रांनो वर शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो। एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं। तर मित्रांनो भेटूया पुढच्या काही नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो। ओके।